तुम्ही एका बंद खोलीमध्ये गेलात आणि अचानक त्याचं दार बंद झालं. त्या अंधारा खोलीमध्ये तुम्ही काय कराल? ती बंद खोली एक भयकथा. पण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम ID आहे tejas.story. तुमची कथा मला तिथे पाठवू शकता. आणि हो, मला फेसबुक पेजला फॉलो करा, कारण की आता तिथेही आपले स्टोरीज येणार आहेत. तुम्हाला लिंकमध्ये ते भेटेल. आदित्य. नुकताच त्याचे शिक्षण हे पूर्ण झाले होते. आजच्या परिस्थितीमध्ये त्याला नोकरी भेटत नव्हती, म्हणून त्यांनी हातबल होऊन एका लहानशा फॅक्टरी मध्ये काम करण्याचे ठरवले होते. कसे बसे आपल्या मित्राच्या मदतीने तो तिथे लागला होता. इंटरव्ह्यू झाला. 10 मुलांमध्ये तो सिलेक्ट झाला. घरच्यांचा विरोध होताच, कारण की तिथे त्याचं काम हे फक्त रात्रीचे होते. आधी आदित्यलाही बरं वाटलं की पगार येईल आणि एक छानशी नोकरी करेल, पण नंतर त्याला समजले की रात्रीचं त्या कंपनीमध्ये असताना अगदी फार थोडे जण असणार आहेत त्याच्यावर, हाताच्या मोटावर मोजणारे एवढेच. तरीही त्याने काम स्वीकारलं. पहिला दिवस चालू झाला. आदित्यचे काम एवढेच होते की जे काही फाईल्स असतील त्याची नोट करायची, आणि हो, थोडंफार कंपनीमध्ये आतमध्ये लक्ष ठेवायचं. त्याने आपल्या फाईल्सचं काम पूर्ण केलं. पहिला दिवस होता. उत्सुकता होती, म्हणून त्याने तसंच फेरफटका मारायला चालू केले. साधारण रात्रीचे 12-12:30 वाजले असतील. चालता चालता त्याला कळाले की ज्या फॅक्टरीला तो लहान बोलत होता ती मुळात लहान नव्हतीच. ती आतून फार मोठी होती. खरं सांगायचं तर तो हरवायला आला होता, पण आपल्या साथीदाराच्या मदतीने तो तिथपर्यंत कसा बसा पोचला. सहज त्याने एक खोलीकडे बोट दाखवला आणि त्याच्या साथीदाराला विचारले, काय रे, त्या खोलीमध्ये काय? तसंच त्या साथीदारांनी सांगायला चालू केले, अरे वेड्या, तिथे जाऊ नको, कारण. आणि त्याच वेळेला मागून त्या कंपनीचा एक मॅनेजर आला आणि त्यांनी सांगितले, काय चाललंय? आणि हो, इथे जाऊ नका तुम्ही, आणि इथे येऊही नका. आदित्यला फार वाईट वाटले. पहिला दिवस आणि ओरडा खायला लागला होता. 2-3 दिवस गेले असतील. रोज सकाळी शिफ्ट संपताना सगळे त्याला विचारत होते, कसं चाललंय रात्रीचं? आणि हो, काही भूताटकीचे प्रकार तर जाणवत नाहीत ना? हे ऐकताच आदित्यला थोडीफार भीती वाटू लागली. मनात प्रश्न होताच की सगळे असे का विचारत आहेत, पण तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होता. पण एक दिवशी त्याची ड्युटी त्याच खोलीजवळ लागली होती. तिथे त्याला बसायचे होते आणि तिकडचे फाईल्सचे काम हे पूर्ण करायचे होते. तो तिकडे बसला देखील, आणि तिकडच्या एका मुलाने स्पष्ट बजावून सांगितले, आदित्य, त्या खोलीकडे बघू नको आणि जाऊही नको. त्याने तसं करण्यास टाळले. तो त्याचं काम करण्यास व्यस्त होता. पण अचानकच त्या बंद खोलीतून आतमधनं काही आवाज येऊ लागला. ते दार ठोठवण्याचा आवाज होता. आदित्यला प्रश्न पडला की आतमध्ये कोण असेल, पण नंतर मनाची समजूत काढली की मी इथे होतो तर कोणी नव्हते. कदाचित हवेमुळे असं होत असेल. पूर्ण रात हे कसं त्याने काढली. दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या मित्राला सांगितले आणि त्या मित्राने सांगितले, अरे आदित्य, त्या खोलीमध्ये तो आजही येतो. आणि त्याने तिथेच तो विषय थांबवला. आदित्यला प्रश्न पडला होता, तो म्हणजे कोण? सलग दुसऱ्या दिवशी त्याची तिथेच ड्युटी लागली होती. आदित्य आपलं काम करण्यात व्यस्त होता. 12:30-1 वाजले होते. कंपनीमध्ये अक्षरशः 15 जण होते.
मोठी असल्यामुळे सगळ्यांची ड्युटी ही वेगवेगळ्या ठिकाणी लागली होती. आदित्य हा फाईलमध्ये अगदी बारीक नजरेने पाहत होता, काही चुका काढत होता आणि अचानकच एका बुटांचा आवाज येऊ लागला. आदित्यची नजर ही वरती गेली आणि त्यांनी पाहिले साधारण एक 6-6.5 फुटाचा एक मुलगा तो त्याच्यासमोर उभा होता. त्याला चांगली दाढी होती आणि हो, बघूनच असे वाटत होते की हा मोठ्या घराण्यातला आहे. एक मोठा कोट त्याने घातला होता. त्याच्या हातात एक सूटकेस होती. तो तसाच आला आदित्यकडे पाहत आणि आदित्यला त्यांनी प्रश्न केला, या खोलीची चावी कुठे आहे? आदित्यला काय बोलायचे कळत नव्हते. शेवटी मोठा माणूस तो. आदित्यने त्या ड्रॉवर मध्ये पाहिले तर ती चावी होती, पण त्याला आठवले की यांना सांगितले होते की इथे कोणी जाऊ नका. पण नंतर त्याला वाटले कदाचित हा मालकाचा मुलगा वगैरे असेल, माझी परीक्षा घेत असेल. आदित्यने ती चावी तशीच तिला दिली आणि त्यानंतर त्या मुलाने ती चावी घेतली. आपल्या बुटांचा तो आवाज करत तो आदित्यकडे एका वेगळ्या रागाच्या नजरेने पाहत त्या खोलीजवळ जाऊ लागला आणि त्या मुलाने तो दरवाजा हा उघडला. आदित्यला स्पष्ट दिसत नव्हते, पण त्याला दिसले त्या दरवाजाच्या आतमध्ये अक्षरशः वेल फर्निश्ड अशी खोली होती. म्हणजेच एक चांगली खोली होती, जिथे बसायला देखील चांगल्या ठिकाणात होते. आतमध्ये चांगले लाईट वगैरे होते. आणि नंतर आदित्य बोलला, अच्छा, तर ही मालकांची रूम आहे आणि म्हणून इथे कोणाला जाऊन देत नाही. पण हळूहळू कळत न कळत तो दरवाजा हा बंद झाला. पण आदित्य आपल्या कामात व्यस्त झाला. साधारण 1 ते 2 तास झाले असतील. आतून कुठलाच प्रतिसाद येत नव्हता. सहज आदित्यची नजर आपल्या त्या कम्प्युटरकडे गेली. सगळं काही ठीक आहे की नाही हे बघण्यासाठी त्याने आपले ते सीसीटीव्ही कॅमेरा हे चेक करू लागला. कळत न कळत त्याची नजर ही आपल्याकडेच गेली आणि त्याने पाहिले की 12:30 वाजता जेव्हा तो कामात व्यस्त होता, त्याच दरम्यान तो स्वतःहून वरती बघू लागला. आणि हो, तो जणू भिंतींकडे पाहत काहीतरी बोलत होता, एका वेड्या माणसासारखा. आदित्यला काहीच समजत नव्हते. त्याने पुन्हा एकदा ते रिफ्रेश करून पाहायचा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा तेच दिसत होते. आदित्य बोलत तर होता, पण एकटाच. हे कसं शक्य होईल? आदित्यला समजत नव्हते. आदित्यने आपल्या डोक्यावर हात टाकला आणि त्यानंतर त्यांनी पाहिले की तो त्या दरवाजाकडे पाहत होता. टीव्ही मध्ये तो दरवाजा देखील उघडला, पण जाणारं कोणीच नव्हतं. आदित्य तसाच खाली बसला. हे काय होतं? त्याला काही समजत नव्हतं. पण अचानकच आतमधनं कोणीतरी पिस्तूल चालवण्याचा आवाज आला. असे वाटत होते की कोणीतरी आतमध्ये पिस्तूल चालवलेली आहे. आदित्य जोरात ओरडला आणि तो घाबरला. तो पळण्याचा प्रयत्न करणार, पण आतमधल्या खोलीमधनं कोणीतरी ठोठवू लागलं दार. जोरजोराने ठोठवत होता आणि आवाज येत होता, मला वाचवा, वाचवा मला. आणि आदित्य बोलला, हा तोच मुलगा असेल जो मगाशी आतमध्ये गेला होता. आदित्य तसाच दरवाजाकडे गेला. तो दरवाजा स्वतःहून उघडला. आदित्य हा कळत न कळत आतमध्ये गेला. आतमध्ये मोठा अंधार होता आणि हळूहळू करून तो मागचा दरवाजा हा स्वतःहून बंद झाला. क्षणभरातच आदित्यच्या मनात धडकी भरली.
तो मागे वळाला, पण तिकडचे लाईट हे चालू झाले आणि आदित्यने पाहिले की मगाशी जी बाहेरून खोली अक्षरशः स्वच्छ दिसत होती ती आता धूळ खात पडली होती. सोफ्याचा जणू आता कचरा झाला होता. आपल्या पायावर कचऱ्यांचा ढीग आणि धुळांचा ढीग हा साठला होता. त्याला फार भीती वाटली होती. तो तसाच त्या ठिकाणी बसला आणि ती खोली आश्चर्याने पाहू लागला. मनात प्रश्न केले की अशी खोली तर तेव्हाच होऊ शकते जेव्हा ही खोली किमान 5-6 वर्ष तरी बंद असेल. मग तो आतमध्ये जाणारा मुलगा कोण होता? आदित्यने पुन्हा एकदा दरवाजाकडे लक्ष केले. दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा जणू आता लॉक झाला होता. आदित्यला त्याची चूक कळली होती. क्षणात लाईट हे फ्रिक्शन करू लागले. आदित्य इथे जोरजोराने दरवाजा खेचत होता, पण आता लाईट्स हे सगळे बंद झाले आणि एक विचित्र हसण्याचा आवाज येऊ लागला. आणि मागून एक आवाज आला, चूक केलीस तू इथे नव्हतं यायला पाहिजे. आपल्या दबक्या नजरेने आदित्य हा मागे पाहू लागला. आदित्यने मागे पाहिले आणि त्याने पाहिले की थोड्याफार दिव्यांमध्ये त्याच्यावर तो उजेड पडत होता. हो, त्याच्यावरच जो मुलगा मगाशी आतमध्ये गेला होता. आदित्यच्या कपाळावर घाम सुटला. तोंडातून फेस येण्याची वेळ आली होती, कारण त्याने पाहिले होते मगाचा तो कोट घातलेला मुलगा जणू आता रक्त वाहून जाणारा प्रवाह झालेला आहे. त्याच्या छातीतून 3 गोळी लागलेले असे निशाण होते. त्यातून रक्त येत होते आणि सगळ्यात भयभीत दृश्य म्हणजे तो मुलगा हा पांढरा पडला होता आणि त्याच्या डोळ्यातून देखील रक्त येत होते. आणि त्या क्रूर नजरेने तो आदित्यला बोलू लागला, मला पण इथे असंच मारलेलं, आता मी पण तुला असंच मारणार. आणि त्या खोलीमध्ये एक हसण्याचा आवाज येऊ लागला. तो आदित्य बसून किमान 30 ते 35 पावले एवढे लांब असेल. वरती असलेले लाईट हे क्षणभरात चालू होत होते आणि ते भूत किमान 4 ते 5 पावलं हे पुढे येत होतं. त्याचा तो क्रूर हसण्याचा आवाज आणि एकच गोष्ट हा बडबडत होता, तुला नाही सोडणार मी, तुला पण मारून टाकणार जसं मला सगळ्यांनी मारलंय. त्या रागाच्या आवाजात तो हळूहळू आवाज हा जवळ येत होता आणि आदित्य जणू हा त्याच्या वशमध्ये आला होता. आदित्य त्याच्याकडे तसाच पाहत होता. हळूहळू करून ते भूत हे लाईट बंद होऊन पेटताच जवळ येत होते. आता त्या खोलीमध्ये आदित्यचे मरण हे निश्चित होते. त्या भूताने एका क्रूर हास्य करत आपले दोन्ही हात हे आदित्यच्या गळ्याजवळ घेऊ लागला. जणू आता असे वाटत होते की आदित्य हा त्या भूताच्या तावडीत सापडून मरणार आहे. पण त्याच क्षणी मागचा तो दरवाजा उघडण्यात आला आणि एका मुलाने आदित्यला बाहेर खेचले. त्या भूताची नजर मागे असलेल्या त्या मुलाकडे गेली आणि तो भूत हा क्रूर आवाजात ओरडू लागला, जणू काय त्याचे खूप वर्षातून आलेले शिकार हे तिथून निसटले आहे. त्या मुलाने आदित्यला तसेच बाहेर आणले. तो दरवाजा पुन्हा एकदा बंद केला आणि आदित्यला उचलून कसाबसा खालच्या फ्लोअरवर आणला. त्याला तिथे ठेवले, तोंडावर पाणी मारलं आणि आदित्य हा क्षणभरात शुद्धीत आला. काय झाले?
मी कुठे होतो? त्या मुलांनी झालेला सगळा प्रकार सांगितला आणि आदित्यला आठवू लागले की तो कसा त्या खोलीच्या आतमध्ये गेला होता. आणि नंतर त्या मुलांनी सांगितले, हे बघ, मी तुला सांगतो, कोणाला सांगू नको. खूप वर्षाआधी त्या खोलीमध्ये एक मोठी डील होणार होती. एक तरुण मुलगा एका श्रीमंत बापाचा, तो ही कंपनी विकत घेणार होता. कंपनीचा मालक आणि त्या मुलामध्ये ते मीटिंग चालू झाली. साधारण 2-2.5 तास ती मीटिंग चालू होती. दोघांनी अक्षरशः खूप दारू पिली होती. पण काय झाले काय ठाऊक, कंपनीच्या मालकाने आपल्याजवळ असलेली ती पिस्तूल काढली. 2 ते 3 गोळ्या हे त्या मुलाच्या छातीवर झाडल्या. तिकडे रात्रीचे असलेले सगळे कर्मचारी हे घाबरले. कंपनीचा मालक हा तसाच बाहेर आला आणि सांगितले, याला काही दिवस तसंच त्या खोलीमध्ये ठेवा. त्याच्या सांगण्यावरून आणि त्याच्या दबावाखाली त्याला काही वेळ हे खोलीमध्ये ठेवले. तो तसाच दार थोटवत होता. त्याचा जीव जवळपास गेलाच होता आणि त्याने त्या खोलीमध्येच जीव हा सोडला. मग पुढे काय झाले? आदित्यने त्या मुलाला विचारले आणि तो मुलगा सांगू लागला. काही दिवसांनी कंपनीचा मालक हा त्या खोलीमध्ये असाच रात्रीचा गेला होता. पण दुसऱ्या दिवशी तो बाहेर आलाच नाही. आलं ते त्याचं फक्त प्रेत. आणि हो, नंतर एका वेगळ्या मालकाने कंपनी विकत घेतली. तेव्हापासून कोणाला असे अनुभव आले नाहीत. या कंपनीचा मालक हा चांगला होता म्हणून त्याला इथे या खोलीमध्ये कोणालाही जाण्याची त्यांनी परवानगी दिली नाही. पण आज तू कसा गेला काय माहित. पुढेही चूक करू नको, तो आदित्यला बोलला. पण ही चूक पुन्हा कधी होणारच नव्हती, कारण की आदित्यने ती कंपनी ही कायमची सोडली. काय वाटतंय तुम्हाला, त्या भूताला कधी शांती भेटेल? आणि हो, आदित्यसारखे कितीतरी साध्या मुलांचा जीव हा तिथे राहून जाऊ शकतो. त्याच्यावर काय उपाय असेल का? ही कथा तुम्हाला कशी वाटली? आणि हो, आवडली असेल तर लाईक करा. तुमच्याही कथा अनुभव असतील तर मला फेसबुकला जी मी खाली लिंक टाकतोय तिथे मला शेअर करू शकतात, किंवा इंस्टाग्रामवर आयडी आहे tejas.story, तिथे शेअर करू शकतात. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन नक्की दाबा. भेटूया पुढील भागांमध्ये.